पण होते विदुर काका, आणि ते विदुर काकाने चांगला सल्ला देऊन त्या धृतराष्ट्राला ते पटलं नाही. मला ते धृतराष्ट्राने त्यांच्यावर वेडेवाकडे आरोप करून ते धृतराष्ट्र मला मी खरंच म्हणजे माझ्याकडे श्लोक आहेत विनाकारण बोलत नाही तुम्हाला. ते धृतराष्ट्र बाहेर जाऊन राहिले, देवाची भजन भक्ती करत होते. कोण? विदुर काका. धृतराष्ट्राने सल्ले दिले, त्यांना ते नको वाटलं. अरे आपल्या सांगण्यावर काहीच काही गोष्टी राहत नसतील, तर त्यांनी तो राजीनामा देऊन विदुर काका बाहेर जाऊन राहिले. प्रसंग असा आला महाराज, ज्यावेळेला शिष्टाईचा प्रसंग आला, पांडव वनवासात होते आणि पांडवांच्या बाजूने शिष्टाई करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा आले. कुठं? हस्तिनापुरामध्ये. हस्तिनापुरामध्ये गादीवर बसलेले धृतराष्ट्र आणि ते दुर्योधन स्वतःला राजा म्हणत होता. तेव्हा त्यावेळेला भगवंताने सांगायला सुरुवात केली, दुर्योधन ऐक, खरा जर विचार केला ना, शिव दुर्योधन धृतराष्ट्राने समजून सांगितलं की दुर्योधन गादीच्या योग्यतेचा नाही, तुम्ही दुर्योधनाला गादीवर बसू नका, दुर्योधन गादीच्या लायकीचा नाही, त्याला समाजातून विरोध आहे, दुर्योधनाचा विशेष कट करा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं. आणि दुर्योधनाची भेट घेतल्यानंतर दुर्योधन काय सांगते बरं, दुर्योधनाने सांगितले, बघा काय मी गादी मिळवलेली, कशी का मला गादी मिळवली, मला गादी प्राप्त झालेली. कारण दुर्योधन गादीवर बसावा ही कोणाची इच्छा होती? महाभारत पाहता केलाय कधी? मामाची, आपल्या शकुनी मामाची. तो शकुनी मामा आहे महाराज, शकुनी हा दुर्योधनाचा मामा आहे, आणि त्या मामाची इतकी तीव्र इच्छा होती की गादीवर आपला हातच बसला पाहिजे. म्हणून त्या दुर्योधनाने, त्या शकुनीने महाराज इतके दृष्टी फोडले, आपल्या ते शोकट्याचा खेळ खालीवर केला, ते खालीवर करून टाकलं. जे डाव खेळत होते ना नवले पट, अहो मी तुम्हाला शास्त्रात सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. त्याच्या ते खेळायचं असतं ना खेळ, बदलवली महाराज. कोणी? त्या शकुनी मामाने. का? तर ह्याच्या जर पांडव हरले तर या कारणाने पांडव बाजूला पडतील आणि गादीवर कोण बसेल? दुर्योधन बसेल. त्याच्यासाठी शकुनी जे नाही ते खेळ खेळला. पण महाराज सत्याचा विजय असतो. बघा भगवान परमात्मा सत्याच्या बाजूने, भगवंतांनी त्याला समजून सांगितलं दुर्योधनाला, इतकं वेगवेगळ्या मार्गाने समजून सांगितलं. दुर्योधनाने सांगितलं काहीच मान्य होणार नाही, तुमची एकही गोष्ट लागू होणार नाही, मी कोणतंच ऐकणार नाही. त्यावेळेस त्या सभेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा बोलत होते, दुर्योधना अरे काय वाटतंय का तुला, हे पांडव वनामध्ये राहतात, पांडवाचा अधिकार आहे. तो दुर्योधन ऐकून घ्यायला तयार नाही. खबर भगवंताने सांगितलं दुर्योधन ऐक, सोपा मार्ग सांगतो, सावध राहा. कसं आहे, अर्ध राज्य पांडवाला दे. अर्ध राज्य दुर्योधन म्हणला वा वा, अर्ध राज्य ते मी मिळवल्याला देत नसतो देवा, अर्ध राज्य नाही, काहीच भेटणार नाही. भगवंताने सांगितलं दुर्योधन ऐक. दुर्योधनाने सांगितलं बघ देवा, त्यांना जर मिळवायचं असेल तर युद्ध करा म्हणावं, युद्ध करा म्हणजे भगवंत सांगितलं. अरे दुर्योधन मूर्ख आहे, तुला काय लाज वाटते का? युद्धाच्या गोष्टी करायला युद्ध काय चांगलं आहे का? युद्ध करायचं नसतं. युद्धाने कोणतंच कार्य चांगलं होत नाही. युद्धाने निष्पाप माणसाचे बळी जात असतात. दुर्योधना ऐक, इकडे लक्ष दे. दुर्योधना तू काय कर, पांडव किती येतं? 5. किती पांडव येतं? 5 पांडवाला किती? 5 गावं दिली. एकदा का 5 पांडवाला 5 गावं दिली, किती पांडव शहाणे होतील. त्या 5 गावामध्ये आराम निवांत पांडव राहतील. त्यांचे ते मी समजून सांगतो. भगवंत कृष्ण परमात्म्याने सांगितलं अरे तुला मी समजून सांगतो तुला, आणि त्यांना समजून सांगतो. 5 गावात 5 पांडव होतील, तुझं राज्य तुला नाही काय करायचं एवढे झेंझेटी वाढवा कशाला करीत चालला. ते दुर्योधन म्हणला, ते दुर्योधन बिचार गडबड होती. ते म्हणलं बरं 5 गावावर तर भागत असेल तर कशाला युद्ध करायचे. दुर्योधन म्हणला देवा दिले 5 गाव 5 पांडवाला दिली. जरा बोला पुढचं. भगवंताने सांगितलं पांडव किती येतं? 5 आहेत. 5 पांडवाला 5 गावं दे. ते 5 पांडव त्या 5 गावात राहतील, कशाला युद्ध नाही, तुझं राज्य तुला राहू दे. ते दुर्योधन म्हणला देवा परत कशा दिले ना, 5 पांडवाला 5 गाव दिली. चला बोला गावाचे नाव सांगा. गावाचे नाव सांगा. आता तिचे तो राहतो शिरोमणी. भगवान कृष्णाने सांगितलं दुर्योधना 5 पांडवाला देवा दिले ना, परत केस किती लावून टाकलं. झालं की सगळा टाइम संपला तरी परत केस. 5 पांडवाला 5 गावं दिले. भगवंताने सांगितलं मग दुर्योधना गाव, ते गावाचे नाव सांग. कृष्णाने सांगायला सुरुवात केली. भगवान कृष्ण तो त्याने सांगितलं काय कर म्हणे, एक दिल्ली, दुसरं मुंबई, तिसरं चेन्नई, चौथं कलकत्ता आणि 5वं बँगलोर. एवढे 5 गाव आहेत ना, हे पांडवाला देऊन टाका. आता काय महाराज, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि बँगलोर हे भारताचे स्मार्ट शहर आहेत. सगळ्या भारताचं उत्पन्न ह्या शहरातच चालतं महाराज. सगळे पुढारी हे शहर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते दुर्योधन मला डबल सांगा ते नाही का, ती दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर एवढे 5 गाव आहेत ना, हे पांडवाला देऊन टाक. मी पांडवाला समजावतो. दुर्योधन मला देवा परत ते काय म्हणलं तू काय, परत दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर हे 5 गाव पांडवाला देऊन टाक. पांडव बोलणार नाही, हे भारताचे उत्पन्नाचे शहर आहेत. ते दुर्योधन मला द्यावा. इतकं मूर्ख समजतो का आम्हाला? इतकं मूर्ख. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर हे सगळे उत्पन्नाचे शहर पांडवाला द्यायचे, आणि मला काय मग हे ओलीपुरण, घाट जावळा, नांदे सावली हे गाव आम्हाला, हे गाव आम्हाला
चालणार नाही तेव्हा युद्ध करावं लागेल. भगवान परमात्मा तडकाफडकी तिथून निघाले आणि उद्धवजीच्या विदुरा घर जावे. सुधीर भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले. का हो एवढा राज ऐश्वर्यामध्ये राहणारा दुर्योधन त्याचा त्याग करून भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी का जातात? तर विदुर काकाने देवाला आपलं मानलेलं सर्वाचा त्याग केलेला आहे. जो जित असेल देव त्याचा होतो, पण देवाला समर्पित भावनेने राहावं लागतं. म्हणून देवाचे जे संत महात्मे आमच्या संतांना जन्म मरण का नाही? तर त्याचं कारण आहे त्यांनी देवा ते काय ते एक ओटूनीची एक शिनी अनुसरले का माझी वाणी तेव्हाची तयाची चिंतवणी मजाची पडली. भगवान परमात्मा त्यांनी माझं म्हणले तेव्हा मी तुझा असं जे एकदा म्हटले आणि माझ्या मार्गाला लागले ना तेव्हापासून मी त्यांचा सगळा भार वाहतो. म्हणून तया आईलच थली सरले माया जा. भगवान परमात्मा त्यांना जन्म मरण मी होऊ देत नाही. पण या अनुभवात आमच्या तुकोबा असल्यामुळे न लगे मरावी आई साठाव दिला देवी ज्ञानेश्वर.